राजकीय प्रवासात प्रकाश पाटील यांनी अनेक वर्षांनंतर एक धाडसी निर्णय घेत जनसुराज्य शक्ती पक्षात केलेला प्रवेश सार्थकी ठरणार। सर्वसामान्यांचा विकास हा हेतू डोळ्यासमोर ठेवून केलेली वाटचाल नक्कीच कार्यकर्त्याला घडवत असते। मलकापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी एक ताकद उभी राहत असल्याचं प्रतिपादन आमदार विनय कोरे यांनी केलं। शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर इथं आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते। मलकापूर नगर परिषदेचे आघाडी प्रमुख आणि उदय साखरचे माजी संचालक प्रकाश पाटील, त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील, माजी नगरसेवक प्रल्हाद पळसे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत आमदार विनय कोरे यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला। एक चांगला कार्यकर्ता म्हणून काम करत आणि निस्वार्थीपणे प्रकाश पाटील यांनी राजकीय वाटचाल सुरू ठेवली आहे। सामान्य माणसासाठी काहीतरी करावं ही भावना मनात घेऊन त्यांनी आज एक अतिशय चांगला निर्णय घेतलाय। त्यांचा निर्णय सार्थ ठरू अशी ग्वाही आमदार विनय कोरे यांनी दिली। तर विरोधकांनी केवळ विकास कामाला विरोध करणं हीच भूमिका कायम घेतली। मात्र सर्वसामान्य जनता नेहमी विकास करणाऱ्या नेतृत्वाच्या मागे राहते। त्यामुळेच आज आमदार विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी अनेक जण पक्षात येत आहेत, असं सर्जेराव पाटील म्हणाले। दरम्यान पक्षप्रवेशाबाबत प्रकाश पाटील यांनी भूमिका मांडली। आजपर्यंत आपण निष्ठेनं काम केलं, मात्र आमच्यावर अन्याय होत राहिला। योग्य न्याय मिळत नव्हता, म्हणून मलकापूर शहराच्या विकासासाठी निर्णय घेतला, असं पाटील म्हणाले। यावेळी माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर, रंगराव खोपडे, महादेव पाटील, आबासाहेब पाटील, शंकर बारगीर, बाबा लाड, सुभाष जामदार, बाबासाहेब पाटील, सिमरन अत्तार यांनीही मनोगत व्यक्त केली। यावेळी मलकापूरचे माजी नगरसेवक प्रल्हाद पळसे यांच्यासह प्रकाश पाटील युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला। दरम्यान मलकापूर शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल चर्मकार समाज मंडळ, प्रकाश पाटील युवा शक्ती, विठ्ठल भक्त महिला मंडळ, मुस्लिम जमियत यांच्या वतीनं आमदार विनय कोरे यांचा विशेष सत्कार झाला। या कार्यक्रमाला माजी उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, सुरेश भोगटे, रमेश चांदणे, भारत गांधी, युवराज काटकर, अमर खोत, भगवान सपाटे, किशोर सणगर, पांडुरंग काशीत, सुरेश बोरगे, सतीश लांबोरे, दिनेश पळवळ, लक्ष्मण पाटील, दस्तगीर अत्तार, गणेश गांधी यांच्यासह विविध गावचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला उपस्थित होत्या।